मी मौजे रामलिंग मुदगड येथील शिवानंद शिवशंकर मठपती असून या ठिकाणी उपोषण बसण्याचं असं कारण आहे की आमच्या गावामधील गायरान जमीन सर्वे नंबर 215 मधून उत्खनन होत असल्याबाबत व तसेच त्या ठिकाणी 33 KVR मंजूर झालेला आहे। पण ज्या टायमाला हे 33 KV मंजूर झाल्यानंतर त्यांना खुली जागा देण्यात आलेली आहे, परंतु ग्रामपंचायत ग्रामसेवकने सरपंच उपसरपंच सदस्य मंडळाधिकारी तलाठी उंच प्रतीचे असलेले विस्तार अधिकारी उत्खनन करून भुईसपाट करून निलंग्याचे SDO साहेब या ठिकाणी यांनी जागा हस्तांतरण करण्यात जिल्हा अधिकाऱ्यांची फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीची। कारण त्या ठिकाणी खुली जागा दर्शवलेली आहे, ती मुळातच खुली जागा नसून त्या ठिकाणी उंच प्रतीचा डोंगर आहे। सर्वे नंबर 215 हा एकूण 7 एकर 2 पॉइंट जमीन आहे त्या ठिकाणी, परंतु ह्या ठिकाणचं जर डोंगर बघायला गेलं तर ते 3 ते 3.5 एकरमध्ये डोंगर आहे सध्या परिस्थितीला, आणि खुली जागा बाकीची आहे। परंतु त्या ठिकाणी सबस्टेशन न करण्यात ते त्या उंच प्रतीचं जे डोंगर आहे त्याला JCBच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोकलेनच्या सहाय्याने ते जमीन उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या 33 KV वाल्याचे जे गुत्तेदार आहेत त्यांनी व आमचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे। कारण आता विधीतनं 2 तासाच्या अगोदर मौजे रामलिंग मुदगड येथे जाऊन अभिमन्यू पवार साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की त्यांना शोभेल असं वक्तव्य नाही। कारण मी त्याच मतदारसंघातला असून गेली 15 तारखेपासून आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे। 10 दिवस झालेले आहेत, तरीसुद्धा अद्याप कुठलेही अधिकारी आमच्यापासून आलेले नाहीत। आमच्याकडे या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन गेले, तसेच आमचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब येऊन गेले, परंतु ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेण्यास तयार नाही। कारण हे संपूर्ण जे कामकाज आहे ते अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तिकडे काम चालू आहे, तरी काम अशा पद्धतीचं आहे। ते खुली जागा त्यांनी बाजूला ठेवून उत्खनन करून जे उंच प्रतीचं डोंगर आहे ते उत्खनन करून त्यामधून आर्थिक व्यवहाराची लूट केली जात आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावं या मागणीसाठी आम्ही गेली 10 दिवसापासून आज बसलेलो। आजचा आमचा 10वा दिवस आहे। जर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये जर यांनी छडा नाही लावला तर आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत। अशा पद्धतीची आमची मागणी मान्य नाही झाल्यास त्यांना या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही महागात पाडू, एवढं त्यांनी हे करून आमचं तातडीनं निकाली काढावं।